तर बघा आता या योजनेच्या माध्यमातून ज्या महिला असतील त्या महिलांना महिन्याला किती मिळतात? 1,500 रुपये. 1,500 रुपये प्रति लाभार्थी महिलेला मिळत असतात. आता 600 आणि 2 किंवा अधिक असल्यास 900 प्रति व्यक्ती. नवीन अपडेटनुसार 1,500 रुपये एक समान आहे या योजनेसाठी. आता नेमकी ही योजना कोणती आहे या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत. आता म्हणून हे जे तुम्हाला मिळणार आहेत महिन्याला 1,500 रुपये, तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. या योजनेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, या योजनेमध्ये पात्रता काय निकष आहे, या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता. तर या योजनेचे नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना. बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना. संजय गांधी निराधार अनुदान योजना 2025 या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया. तर बघा आता तुम्ही पाहिल्या या योजनेवर जास्तीत जास्त माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अंतर्गत चालवली जाणारी एक महत्वाची पेन्शन योजना आहे. ही योजना किती 1980 साली ही योजना 1980 साली म्हणजे 80 पासून सुरू आहे. आता 2019 मध्ये काही अपडेट करण्यात आलेल्या आहे. तिचा मुख्य उद्देश म्हणजे अपंग महिला, विधवा, अनाथ आणि गंभीर आजारग्रस्त व्यक्तींना या योजनेच्या माध्यमातून त्यांना आधार व्हावा, त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. आता 2025 पर्यंत योजना ही सक्रिय आहे. आता पण महिलांना या योजनेचे पैसे मिळत आहेत. तर आता आपण जाणून घेऊया की त्याच्यामध्ये काही अपडेट्स आलेले आहेत, जसे की पेन्शन वाढ आणि डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे महिलांच्या अकाउंटमध्ये या योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे पाठवले जातात. या योजनेचा उद्दिष्ट म्हणजे ज्या गरीब महिला आहेत, अपंग महिला आहेत, विधवा आहेत, अशा समाजातील दुर्बल घटकांना, जसे की त्याच्यामध्ये विधवा येत आहेत, अनाथ मुले येत आहेत, अपंग, गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, अशा लाभार्थ्यांना आर्थिक मदत देणे आहे. दर महिन्याला त्यांना पेन्शन देऊन स्वावलंबी बनवते. त्यांच्या ज्या आर्थिक गरजा राहतात त्या गरजा पूर्ण होत आहेत. राज्यातील दारिद्र्य रेषेखाली म्हणजे बीपीएल कुटुंबांना प्राधान्य आहे. बीपीएल कुटुंब आहेत त्या बीपीएल कुटुंबांना प्राधान्य आहे. आता त्याच्यानंतर आपण या योजनेच्या माध्यमातून जाणून घेऊया. ही योजना संविधानाच्या कलम 41 अंतर्गत सामाजिक सुरक्षा धोरणाचा भाग आहे. आता त्याच्यानंतर पात्रता निकष, याच्यासाठी पात्रता काय असणार आहे? ही मुख्यत योजना 18 ते 65 वयोगटामध्ये जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींसाठी ही योजना आहे. आता त्याच्यामध्ये येते निराधार पुरुष व महिला. बघा जे स्वतःचा उदरनिर्वाह चालवू शकत नाही, विधवा, तलाक शुद्ध, सोडून गेलेल्या स्त्रिया, अशा संपूर्ण ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या योजनांना या योजनेचा जे लाभार्थी असतात त्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळते. आता त्याच्यामध्ये अनाथ मुले, अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे मुले आहेत त्यांना पण या योजनेचा लाभ मिळते. आता अपंग व्यक्ती, बघा याच्यामध्ये पात्रता निकष मध्ये येते, अनाथ मुले पण येतात, निराधार पुरुष व महिला, त्याच्यामध्ये आपण माहिती सांगितली. अपंग व्यक्ती 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेले सर्व प्रकारचे अपंग, दिव्यांग जे व्यक्ती असतात ते पण या योजनेसाठी पात्र असतात. आता त्याच्यानंतर गंभीर आजारग्रस्त, क्षयरोग, टीबी, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग, हृदयविकार यांसारख्या दुर्बल आजारामुळे काम करण्यास जे असमर्थ व्यक्ती आहेत, पुरुष असो महिला असो, ते पण या योजनेसाठी पात्र असतात. आता त्याच्यानंतर इतर अटी बघूया. याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असावे, किमान 15 वर्ष राहिले पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अटी आहे. त्याच्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा कमी म्हणजे बीपीएल कुटुंबाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आता त्याच्यानंतरची येते बघा लाभार्थी मुले 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा नोकरी लागेपर्यंत जे आधी घडेल लाभ मिळू शकतात. बघा म्हणजे जे लाभार्थी मुले आहेत निराधार असतील ते मुले 25 वर्षापर्यंत किंवा 18 वर्षापर्यंत किंवा नोकरी लागेपर्यंत, प्रॉपर माहिती तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये जाऊन बघू शकता, तिथं तुम्ही प्रॉपर माहिती बघा. तर ते मुले
या योजनेसाठी पात्र असतात, म्हणजे लाभ मिळू शकतात. आता त्याच्यानंतर येते 65 वर्ष वय झाल्यास ही योजना बंद होईल आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धस्था पेन्शन योजनेत ट्रान्सफर होईल तुमचं. बघा, आता त्याच्यानंतर महत्वाचं पॉइंट येते, एक नोट येते, म्हणजे जर कुटुंबात 2 किंवा अधिक लाभार्थी असतील तर प्रत्येकाला वेगवेगळे पैसे मिळतात. एकूण मर्यादा लागू असते. आता लाभ कशा पद्धतीने मिळते या योजनेची आपण पात्रता निकष बघितले, पात्रता अटी निकष बघितले. आता 2025 मध्ये बघा, 2025 मध्ये आता लाभ कशा पद्धतीने मिळते बघा. महिन्याला पेन्शन रक्कम म्हणजे किती, 1500 रुपये. काही एकच कुटुंबात एकच लाभार्थी असल्यास 600 रुपये. जर 2 किंवा अधिक लाभार्थी असल्यास तर प्रति व्यक्ती 900 प्रमाणे मिळते. म्हणजे नवीनतम अपडेट्स नुसार ही माहिती आहे. प्रॉपर माहिती गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊन बघू शकता. आता त्याच्यानंतर पेमेंट डायरेक्ट बँक खात्यात डीबीटी द्वारे तुमच्या अकाउंट मध्ये जमा होते. म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक असणे तुमच्या बँकेला आवश्यक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये इतर लाभ काय मिळतात. आता वैद्यकीय मदत मिळते, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि इतर सरकारी योजना, उदाहरणार्थ काय ते इंदिरा गांधी विधवा पेन्शन सोबत एकत्र मिळू शकते. हे त्याच्यानंतर येते 2025 मध्ये अपडेट बघूया. आता काय झालं, पेन्शन रक्कम वाढवण्यात शिफारस आहे आणि ई-केवायसी प्रक्रिया सोपी करण्यात आलेली आहे. 2025 पासून बघा, सप्टेंबर 2025 पासून नवीन हप्ता तुमच्या अकाउंट मध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. आता याच्यासाठी ही सर्व माहिती बघितली आपण. संजय गांधी निराधार अनुदान योजना 2025 बघा. आता याच्या अर्ज कशी करायचे. आता जे नवीन लाभार्थी असतील, आता त्या नवीन लाभार्थ्यांनी अर्ज कसं करायचं, जे नवीन लाभार्थी पात्र असतील त्यांनी आता अर्ज कसं करायचा ते पण जाणून घेऊया. आता सर्वात पहिले तुम्हाला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे sjsa.maharashtra.gov.in या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. त्याच्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना हा ऑप्शन राहील. या ऑप्शन मध्ये तुम्ही रजिस्टर करा. तुमचं नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक तुम्ही तिथं टाका आणि सबमिट करा. त्याच्यानंतर फॉर्म अपलोड करून सबमिट या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर ट्रॅकिंग साठी तिचा जो रजिस्टर नंबर असते, रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही घ्या. आता त्याच्यानंतर हे प्रक्रिया झाली ऑनलाईन पद्धतीने. आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसं करायचं हे पाहूया आपण. आता प्रक्रिया सांगितली अर्ज ऑनलाईन. आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा बघा. आता काय करा, जवळच्या तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला जिथं जवळ पडत असेल तिथल्या ठिकाणी जवळील जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा तहसीलदार कार्यालय असो, त्या कार्यालयामध्ये तुम्ही किंवा तलाठी कार्यालयामध्ये जा तुमच्या गावाच्या. त्याच्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्यांशी माहिती तुम्ही विचारा, काय योजनेचं स्वरूप आहे, कोणते कागदपत्रे लागतात, किती मिळणार आहे, कागदपत्रे कुठून घ्यायचे, कोण पात्र असणार आहे, अटी काय आहेत, नियम काय, सर्व त्यांना संबंधित अधिकाऱ्याला विचारा. त्याच्यानंतर विहित फॉर्म घ्या. PDF तुम्ही डाउनलोड करू शकता शासनाच्या वेबसाईटवरून. आता त्याच्यानंतर फॉर्म घेतल्यानंतर त्यांना विचारा, आवश्यक जे कागदपत्रे असतील त्या कागदपत्र जोडा. संपूर्ण कागदपत्र योग्य तुम्ही भरा, सबमिट करा. त्याच्यानंतर अर्ज दिल्याची तुम्ही रसीद घ्या. आता याच्यासाठी प्रक्रिया वेळ काय होते, अर्ज सबमिट केल्यानंतर 30 दिवसामध्ये तुमची तपासणी होते, म्हणजे मंजुरी पण मिळते, अपील करण्याची सुविधा आहे. आता बघा, 30 दिवसामध्ये ते पूर्ण चेक करत असतात की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, तुमचे वय, पात्रता, निकष, तुम्ही या योजनेसाठी परिपूर्ण योग्य आहात की नाही ते संपूर्ण चेक केल्या जाते. त्याच्यानंतर तुम्हाला मंजुरी दिली जाते. आता त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे, कागदपत्रे पण जाणून घेऊया. तुमचा सर्वात महत्त्वाचं आधार कार्ड ई-केवायसी साठी. त्याच्यानंतर वयाचा पुरावा. आता शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र TC म्हणतो, किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र किंवा जिल्हा शल्य चिकित्सकाचा दाखला असणे आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असल्याचा दाखला, किमान 15 वर्ष. त्याच्यानंतर आता उत्पन्नाचं प्रमाणपत्र, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा कमी, किंवा जर तुम्ही BPL मध्ये असाल तर BPL कार्ड तुमचे आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर अपंग जे लाभार्थी आहेत त्या अपंग लाभार्थ्यांना अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 40% अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र. आता त्याच्यानंतर जे गंभीर आजाराने ग्रस्त लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर महत्वाचे म्हणजे सर्वांचे 2 पासपोर्ट साईज फोटो. त्याच्यानंतर इतर मध्ये विधवा असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, अनाथ असल्यास
जो अनाथ प्रमाणपत्र ते असणे आवश्यक आहे. आता याच्यासाठी 2025 आहे. आता याच्यासाठी महत्वाचे अपडेट्स आणि सूचना बघूया काय आहेत. आता बघा, पेमेंट अपडेट सप्टेंबर 2025 चा हप्ता डीबीटी द्वारे जमा होत आहे. डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत आहे. पैसे आले नसतील तर तुम्ही आधार लिंक तपासा. तुमचं आधार कार्ड लिंक नसेल बँक अकाउंटला तर तुम्ही तपासा. त्याच्यानंतर नवीन लाभार्थी असतील त्यांनी ई-केवायसी प्रक्रिया त्यांच्यासाठी अनिवार्य केली आहे. आता त्याच्यानंतर जर तुम्हाला लाभार्थी यादी बघायची असेल तर तुम्ही sas.mahiti.org वर या वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता. आता त्याच्यानंतर जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमच्या जवळचे तहसील कार्यालय असो, जिल्हाधिकारी असो, तिथं संबंधित जे अधिकारी असतील या योजनेशी त्या अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधा. बघा, आता महत्वाचं म्हणजे जर विधवा आहात तर ही योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन सोबत एकत्र घेऊ शकता. एकूण 1700 रुपये पण मिळू शकतात. तर बघा, ही योजना लाखो महिलांना आणि जे निराधारांना मदत आहे. बघा, आता या व्हिडिओ आपण बनवताना प्रत्यक्ष लाभार्थींचे संपूर्ण माहिती म्हणजे काय काय पात्रता, अटी, निकष परिपूर्ण असतील ते संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केली. आणि महत्वाची सूचना म्हणजे ही माहिती इंटरनेटवरील आधारित आहे. प्रॉपर माहिती बघण्यासाठी गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जा, तुम्ही प्रॉपर माहिती तुम्हाला दिसेल. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता महत्वाचं म्हणजे शेवट काय कराल तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब जेव्हा करता तेव्हा आपल्या ज्या महत्वाच्या असे अपडेट्स राहतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. जर तुम्हाला कोणत्या आणखी योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स आहे तिथं आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.